अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। आमची उद्दिष्ट साध्य झाली आहेत आणि इराण विरुद्धची लष्करी मोहीम आम्ही लवकरच गुंडाळू असं ते म्हणालेले आहेत। इराणमधली राजकीय राजवट बदलणं, इराणला अण्वस्त्र विकसित करण्यापासून रोखणं अशी वरवर कारणं देणाऱ्या ट्रम्प यांनी आता हे युद्ध अर्ध्यावरच सोडण्याची भाषा केली आहे। इराणमध्ये मोस्तफा खामेनी हे अली खामेनींचे पुत्र सत्तेवरती आहेत आणि इराणकडे 450 किलोहून अधिक विकसित युरेनियम देखील असल्याची माहिती आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती नियंत्रण मिळवून जागतिक तेल व्यापार नियंत्रणात आणण्याचाही ट्रम्प यांचा विचार होता, पण तो देखील साध्य झालेला नाहीये। होर्मुझ नियंत्रणात आणण्यासाठी कोणताही देश पुढे आला नाही। उलट अमेरिकेवरती रशिया आणि इराणवरची तेल निर्बंध हटवण्याची नामुष्की ओढवली आहे। जागतिक तेल पुरवठा बिघडलेला असून तो सुरळीत व्हावा यासाठी अमेरिकेलाच 2 पावलं मागे जावं लागतंय। तर ट्रम्प हे युद्ध अर्ध्यावरच सोडणार का? ट्रम्प यांची नेमकी उद्दिष्ट काय होती आणि वास्तव काय आहे हे आपण जाणून घेऊया। इराणमध्ये राजवट बदलणं हे ट्रम्प यांचं उद्दिष्ट होतं आणि वास्तवामध्ये सर्वोच्च नेते ठार झालेले आहेत, मात्र खामेनी राजवट ही कायम आहे। इराणला अण्वस्त्रांपासून रोखणं हे देखील एक उद्दिष्ट होतं, मात्र सध्या इराणकडे 450 किलो विकसित युरेनियम आहे का अशी चर्चा रंगतेय। तर होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती नियंत्रण मिळवणं हे देखील उद्दिष्ट होतं आणि आज देखील होर्मुझवरती इराणचंच नियंत्रण असल्याचं दिसतंय। तर जागतिक तेलावरती नियंत्रण हे देखील अमेरिकेचं एक उद्दिष्ट मानलं जात आहे, मात्र वास्तवात नियंत्रण हे दूरच आहे। रशिया आणि इराणवरचे निर्बंध हे उठवावे लागलेत। दरम्यान इराणमध्ये सैन्य पाठवण्याचा कोणताही विचार नाही असं अमेरिकेनं स्पष्ट केलंय। अध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या उच्चाधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे। मात्र ट्रम्प यांच्या समोर सर्व पर्याय खुले आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। अमेरिकेच्या आखातामध्ये असलेलं सैन्य कोणत्याही क्षणी खर्गपेठ हे ताब्यात घेण्याची कारवाई करू शकतं, याला मात्र त्यांनी दुजोरा दिलाय। एकीकडे इराणमध्ये सैन्य पाठवणार नसल्याचं अमेरिकेनं म्हटलेलं असलं तरी याच दरम्यान अमेरिकेनं मोठं पाऊल उचललंय। USS त्रिपोलीसह 3 युद्धनौका पश्चिम आशियाकडे रवाना केलेल्या आहेत। USS त्रिपोली पश्चिम आशियामध्ये पाठवण्याचे आदेश देण्यात आलेत, तर या 3 युद्धनौकांमध्ये 5000 नौसैनिक पाठवले जाणार आहेत। USS त्रिपोली 22 मार्च पर्यंत इराणला पोहोचणार आहे आणि इराणच्या सागरी किनाऱ्यावरती नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकेचा हा प्रयत्न आहे। Everything. Conducting ground combat element serves as the Marine Expedition Unit's heaviest hitter in terms of pure combat force. That element typically contains a Marine Infantry battalion, complete with artillery support, reconnaissance assets, a team of engineers, and amphibious vehicles, putting the strait into a choke point by targeting commercial shipping, thus raising oil prices substantially. For context, the same period in 2025. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो परिषदेतील सहयोगी देशांवरती संताप व्यक्त केलाय। नाटो देश हे भ्याड आहेत अशी आगपाखड त्यांनी केली आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संरक्षणासाठी नाटो देशांनी युद्धामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील केलं होतं। त्याला नाटो देशांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि त्यावरती ट्रम्प यांचा तिळपापड झालाय। अमेरिकेविना नाटो संघटना कागदी वाघ आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर नाटो देशांनी सध्याचं त्यांचं वागणं हे अमेरिका लक्षात ठेवेल असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।